हा धम्माल परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत अभिजित चव्हाण आणि आनंदा कारेकर. अक्षू, निक्षून सांग मी कसं दिसतोय? काय आहे, आज मी आपल्या शाळेच्या गॅदरिंग साठी प्रमुख पाहुणे शोधायला आलोय, त्यामुळे जरा व्यवस्थित होऊन जातोय. काय रे बाबू, बरोबर ना? तुमच्याशी काय टाइमपास करतोय? तुम्ही आहात टाइमपास. महोदय, नमस्कार. नमस्कार नमस्कार. पडाल धड पडाल ना. काय हवंय? हवंय म्हणजे मला एक प्रमुख पाहुणे हवे आहेत. हे काय प्रमुख पाहुण्यांचं दुकान वाटलं? मला बेसूर कुमार उर्फ उचले कुमार हवे आहेत. मी सगळ्यांनाच हवा असतो. कार्यक्रमासाठी? नाही, काय झालंय, आमच्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे, तर आमच्या शाळेतल्या बंडू आणि मोरूंनी एकमुखाने त्यांचं नाव सुचवलेलं आहे. तर कुठे आहेत ते बेसूर कुमार? हे काय तुमच्या समोर उभा आहे? हो, काय करताय काय? हो, काय कसले चाळे करताय? धरा ना जरा. काय पागल? वागल धरा ना. म्हणजे तुम्ही बेसूर कुमार आहात? वाटत नाही ना? हो हो. नाहीच वाटणार. कसं? कारण माझी फिगर. मला वाटलं ओंडका. फिगर फिगर तुमची. मी फिगर म्हणजे मी जन्माच्या आधीपासूनच असं आहे. जन्माच्या आधीपासून? जन्माच्या आधीपासूनच तुम्हाला कसं माहित? आई सांगायची ना सगळं काही. हा हा हा. तेव्हा की नाही गंमतच झाली. काय काय? आईच्या गरोदरपणात तिचं पोटच दिसायचं नाही. 9 महिने झाले तरी पण पोट दिसत नव्हतं. हो, मग आजूबाजूची लोक सांगायला लागली, आता तरी पोराबाळांचं बघा, आता तरी पोराबाळांचं बघा. मग शेवटी की नाही 9व्या महिन्यात आईच्या पोटात दुखायला लागलं. तेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो. लोकांना वाटलं गॅस झाला असेल. मग डॉक्टर म्हणाले गॅस नाही, तो मीच होतो. म्हणजे किती जन्माच्या वेळेला सुद्धा तुम्ही घरातल्यांना गॅसवर ठेवलं. मग झालं तुमचं संक्षिप्त आत्मचरित्र सांगून? हो, माझं की नाही पटकन होतं. काय आत्मचरित्र? तुम्हाला सांगू का, आमच्या शाळेने गॅदरिंग साठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत. गॅदरिंगला मनोरंजनाचे कार्यक्रमच ठेवतात, कोणी परीक्षा ठेवतात का? अहो, काय पॅरालिसिस अटॅक आला की काय तुम्हाला? अहो अहो, काय झालं काय? अहो हसतोय मी. हे असं आता मला कळलं, बंडू आणि मोरून यांचं नाव का सुचवलं. अरे बेंचोर, बेंचोर उभे राहून आमची शाळेतली मुलं शाळा सजवणार आहेत, पताका लावणार आहेत, स्टेज सजवणार आहेत आणि स्टेजवरनं हे पण करणार? नाही नाही, तसं नाही. स्टेजवरनं ते नाटकं सादर करणार आहेत, गाणी गाणार आहेत, नाचणार आहेत. म्हणजे सगळं तेच करणार आहेत. मग मी कशाला यायचं? कार्यक्रम संपल्यावर पताका काढायला? नाही नाही, अहो तुम्ही प्रमुख पाहुणे नाही का? नाही मग म्हणजे मग काय? नेमकं काय करायचं? नाही, नेमकं तसलं काहीही करायचं नाही. मी सांगतो ना काय करायचं. पटकन सांगा ना. सांगतो. अहो, जगभरातले प्रमुख पाहुणे जे करतात तेच करायचं. म्हणजे नुसतं स्टेजवरून खुर्ची उभवत बसायचं. हो, फुकटचा चहा नाश्ता खायचा, जे समोर येईल त्याच्याबद्दल चांगलं चांगलं बोलायचं, भाषणात 4 शब्द चांगले बोलायचे, पाकिट घ्यायचे आणि कल्टी मारायची. छे बाबा छे. असं कसं? म्हणजे मी नुसताच कसा जाणार? काही सादरच नाही करणार. असं कसं? मी हाडाचा कलावंत आहे. हो, ती फक्त हाडेच उरली आहेत. नाही, थोडस मांस. मांसला सुद्धा आवडतो मी सगळ्या. अच्छा अच्छा. माझं पण काहीतरी ठेवा ना. काय म्हणजे आयटम वगैरे? नको, आधी शाळेमध्ये भरपूर कार्यक्रम आहेत. हल्ली काय झालंय, रियालिटी शो मुळे सगळेच गायला लागलेत. ही बघा ना, म्हणजे हे सगळेच
हे सगळे जे दिसत आहेत ना समोर, हे रियालिटी शोची संतती आहे. हो हो. नाही नाही, पण असं कसं, माझं पण काहीतरी ठेवलंच पाहिजे तुम्हाला. मी बालगीत सादर करू का? बालगीत. हा, सशाच्या पॅन्टीत कासवाचं लंगोट नावाचं. कोणाच्या तरी पॅन्टीत कोणाचं तरी लंगोट, हे बालगीत आहे? नको. नावात जर एवढी खोली असेल तर अजून आतमध्ये काय काय असेल. त्यामुळे तुम्ही असलं काहीही सादर करू नका. बरं मग ठीक आहे, मग हिप्नॉटिझम ठेवू का? हे काय आहे तर? हिप्नॉटिझम अच्छा, हिप्नॉटिझम. कसं कसं करतात ते? म्हणजे डोळ्यांनी लोकांवर जादू करायची. कसं? काय हे काय? ओ, अहो काय? शी, अहो हे आहे असलं असलं हिप्नॉटिझम नको. हे प्रौढांसाठीच हिप्नॉटिझम आहे. शाळेतली सगळी मुलं तेच करायला लागतील. नको. मग जादूचे प्रयोग करू का? जादूचे प्रयोग म्हणजे टोपीमधून फटफट 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 फटफट. हे काय कानफडत मारायचे? नाही नाही, मग टोपीमधून कबूतर बाहेर काढणं, हा. धोत्रातून चॉकलेट बाहेर काढणं. हे बघा, तुम्हाला शपथ आहे, धोत्रातून काहीही बाहेर काढून दाखवायचं नाही. आणि चॉकलेट बिकलेट तर अजिबात नाही. काय नंतर खूप महाग पडतं. नको. मग बाई कापून दाखवणं. नको. आमच्या शाळेत एकच बाई आहेत, ते राहू देत. काय उद्या हे असले प्रकार मुलांना दाखवले तर मुलं कोणाकोणाचं काय काय कापतील. म्हणजे एकमेकांना कापतील वगैरे नको ते. मग मी जादूनी वस्तू पण गायब करतो. काय सांगता काय? जादूने तुम्ही वस्तू गायब करता? हो. तुम्ही जर असे वस्तू गायब करून दाखवता तर बंडू आणि मोरूला सुद्धा कायमचं गायब कराल का हो? कराल ना? कराल ना? नाही, मग नको, तुमचे कुठलेही कार्यक्रम नकोत. तुम्ही नुसतेच या. हो. नाही नाही, माझं पण काहीतरी ठेवा ना. काय म्हणजे आयटम वगैरे. अहो. नाही नाही, काहीतरी तुम्हाला सांगतो, मी पूर्वी ना गायचो म्हणजे माझ्या संगीतातले ताना आणि आलापाशी वर जायचे. लोक पण वर बसून ऐकायला जायची. तुम्हाला ऐकतच थांबा. हे काय आहे? ही सुरुवात आहे. सुरुवात. सुरुवार आहे ना? हा? नाही म्हणजे सुरुवारीची नाडी नीट बांधलेली आहे ना? नाही तर सुरुवात करायला तर सुरुवार खाली यायची. करा करा, सुरुवात करा. याला अरे नाही, बास आता. नशीब थांबवलं, नाही तर तुमचे सूर कुठल्या कुठे गेले असते. नाही पण काय झालं, तुमच्या ताना आमच्या कानापर्यंत पोचलेच नाहीत. कधी कधी तर एवढ्यावर जायच्या की मला सुद्धा ऐकू यायच्या नाहीत. आम्हाला प्रमुख पाहुणे नको आहेत. नाही नाही, असं कसं? मी फ्री मध्ये येतो. नको, तुम्ही पैसे देऊन आलात तरी नको आहे आम्हाला. नाही नाही, एकदा तरी ट्राय करा ना. काय म्हणजे माझा कार्यक्रम नको नको कार्यक्रम नको. ऐका माझं, आई बघा, मी निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो आहे. मोफत येतो. नको, मोफत नको. नाही, पण काहीतरी तुम्हाला हे बघा, अंगचटीला येऊ नका. माझ्या एक तरी ठेवा ना. काय आयटम नको? आयटम नको तुमचा. माझं तुमच्याकडे राहिलंय. काय काहीतरी राहिलंय. काय गॉगल. हे गॉगल घ्या. बेंचवर. नाही, मी आता बेंचवर उभा करणार आहे बंडू आणि मोरूला, ज्याने तुमचं नाव सुचवलंय. येतो मी. अहो, येता सांगून जाताय कुठे? अहो